काय करूसलीस राधेशिवाय कृष्णाला नाही अर्थ ती करवली आली ती देशील का? लग्न झालं, रिसेप्शन झालं, आता जेवणाची वेळ. नवरा नवरी जेवायला बसलेले आहेत, वाट बघतायत. प्रियांका तू पहिला घास बरोबर. पण एक मिनिट, त्याआधी तुला नाव घ्यायचंय. नाव घे मस्त असं छानसा. हळदीसाठी मी बसली पाटावर, जयश्रावांचं नाव लिहिले मेहंदीने हातावर. अरे वा वा, छान छान छान, मस्त. आता भरवू दे ना पहिले. काय 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 लपवलं जय? गुगल बाबा, गुगल बाबा. आता माझ्या नाही लक्षात होत, मी काय करू? मला फक्त काय आवाज आला पाहिजे ना. आवाज येईल ना. तुझ्या भाऊजीकडून शिकला नाही का तू? भाजी मग ते सांगतो ना, घेतो असं. मला गोड तू दिला राधेशिवाय कृष्णाला नाही अर्थ, राधेशिवाय कृष्णाला नाही अर्थ. परत येतो, चुकला काय? राधेशिवाय कृष्णाला उरणार नाही अर्थ, राधेशिवाय कृष्णाला उरणार नाही अर्थ. प्रियांका शिवाय माझं जीवन व्यर्थ. व्यर्थ व्यर्थ. वा 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 वा. चला आता पहिला घास भरवा. हो दादा, चला पहिला घास भरवा. सगळ्यात जास्त काय आवडते प्रियांकाला? गुलाबजामच ना. गुलाबजाम. काका बाबा. नाही, ती नाही जेवली, थांबली होती ती जेवायची. तू जेवलास प्रतीक? मला पण विचारत नाही. तुला विचारलं नाही? बाप रे बाप, ऐसा कभी हो सकता है क्या? कोणाला? लग्नाच्या आधी घेऊ शकते असं काय नाही. मग असं काय नाही आहे की मेवणी घेऊ शकत नाही लग्नाच्या आधी. नाव घे, नाव. भाऊजी बोलला म्हणजे घ्यावं लागेल. असंच नाव घे, काहीचं नाव घे. शेवटला बोल टिंब टिंब असं काय बोल. टिंब टिंब टिंब. भाजी काय? भाजी भाजी. आणि प्रतीक गेल्या 3 दिवसापासून मेहनत करतोय लग्नासाठी. 5 वाजता उठून येतो जयेशच्या लग्नासाठी. हा, सकाळी 5 वाजता उठून येतोय, रात्री 1-2 वाजता घरी येतोय. शेवटी जयेशचं लग्न झालं. आता कसं वाटतंय तुला? खूप चांगलं वाटतं. एक जिम्मेदारी कमी झाली वाटते ना. शेवटचं लग्न होतं घरातलं, ते झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मामींना सून आल्यामुळे आता खूप बरं होणार आहे. आणि त्याला पण त्याच्या भावी आयुष्यासाठी जयेशला आणि प्रियंकाला शुभेच्छा. आणि महत्त्वाचं म्हणजे मामींना आराम मिळणार आहे थोडासा प्रियंकाच्या येण्याने. आणि एकट्याच घरी राहायच्या, शेत घर सगळं करता आणि एकट्या असायच्या. जयेश तर मुंबईला असतो, जॉबसाठी येऊन जाऊन करतो. काय प्रतीक? तर सून आल्यामुळे नक्कीच त्यांना आता बरं वाटेल, फायदा होईल. काय तू काय बोलशील? आता काय बोलतो, ते चांगली गोष्ट आहे लग्न. मामांना मिस करतो आम्ही. आज मामा असते तर खूप ग्रँड सेलिब्रेशन केलं असतं. ते तर नाही होऊ शकलं, पण ज्या पद्धती आहेत, ज्या रीतिरिवाज आहेत, ते सगळे पूर्ण केले गेलेले आहेत लग्नामध्ये. आणि लग्न व्यवस्थित पार पडलं. मामा जिथे असतील तिथे नक्कीच खुश असतील तो. चला आता वरात निघेल आणि मग वरातीमध्ये आपण पण जाऊया. कुठे? भोपिवली. भोपिवली. प्रतीकच्या सासरी आणि प्रियंकाच्या सासरी. आता हो बी चला. नाही नाही, गॉगलमध्ये हिरो दिसतोस. जयेश गॉगल घाल तू. हे कल्याणी ऐक, मी काय बोलतो, लग्नात किती एन्जॉय केलं? खूप एन्जॉय केलं. मजा आली ना तुला? एकदम भारी. सगळ्यात जास्त मजा केली असेल तर आम्ही तुम्ही दोघीच गेले बिना कपड्यांनी. कपडे आणलेले येऊन इथे तयारी करणार होतो, चेंज करणार होतो. ही जण सगळे नवीन कपडे घेतले. सगळं काय नाही. आणि फोटोग्राफी अजून सुरू आहे. आणि टाइम किती झालाय? वेळ झाली आहे 5 वाजले आहेत. आम्हाला पोचता होणार आहे 6:30. होईल. लास्ट फोटोग्राफी, लास्ट. आणि आता आम्ही चाललेलो आहोत नवरीच्या घरी. अब हो चुका है विदाई का वक्त. आणि मग आम्ही जाणार आमच्या, म्हणजे विदाई म्हणजे आई बाबांना भेटेल ना ती. आता ती नवीन घरी चालली ना. मामी सासरी चालली. तुझी मामी प्रियंका मामी. तिची पण मामी. तर आता आम्ही चाललोय प्रियंका मामीच्या घरी.
घे ना हवी नाही आवडत. लग्न बरोबर अगदी तिने आठवलं रे. कल्याणीच्या लग्नात. हा 5 वर्षापूर्वी. अरे बापरे. छोटी वडी ही छान राहते आमच्याकडे पण आता राहतच नाही. बदला नवरा गेला ना तेव्हा पुरुषवाले भाऊजी त्यांच्याजवळ राहिलेली. अरे रड थोडीशी हसा का लागले रड नाही हसत जायचं. थोडीशी रड पाहू थोडी रड नाही अजिबात नाही. गुड स्ट्रॉंग येतं बाय जाऊया रडू नकोस. जयेश जयेश कंट्रोल रडू नको रडू जयेश रडू नको. जयेश जयेश रडू कंट्रोल नको. जयेश चला. कोणाला रडतो कोण रडतो भाऊ तू रडतो रे. कल्याणी पण रडली नव्हती. रडलेली गळ्यात पडून हा रडलेली. हो आणि तिला बघूनच मला रडायला आलेलं. आमच्या या सौभाग्यवतीचं रडून रडून बेशुद्ध झाली. अच्छा हो. अशी उचलून गेली होती अशी करून अरे बाबा बाबा खुर्चीत बसवली. पाणी डोळ्यात पाणी आपोआपच येतं पाणी आपोआप. चला आपण आता निघूया. चला निघूया प्रफुल्या चलो प्रफुल्या चलो 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 चलो. चला नवरा नवरी निघाले आणि आम्ही पण आता भेटतो डायरेक्ट जयेश कल्याणीच्या घरी. चल रंजिता. नाही नाही आपल्याला पोर पाहिजे. आपल्याला पोर पाहिजे मामाचा पोरा. नाही तुला पण तर तिकडेच थांब. नाव घे नाही तर 500 नोट दे. काय करूसलीस काय पाहिजे तुला. मुलगी पाहिजे. मुलगी पाहिजे. काय का द्यायची का. तिने नुसतं माना डोलवले तोंडाने सांगायचं. जोरात आवाजाला पाहिजे.
हो का? जोरात गा, बसता आला तिला. दादा कोणता बसतो बसा? कोण आहे दादा? कोण बसतो रे? बाबू बस. काय रे ब्रो, कशाला रागवला? काय रे ब्रो? ब्रो ती करवली आणली ती देशील का? बोल 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 बोल, तुला विचारलंय. बोल, आता ती करवलीला विचारलं पाहिजे. आम्हाला माहिती, देशील का? करवली आणली ती देशील का? हो देईन, चल देईन. अरे विचार, अरे करवलीचा विचार. नाही बोला, मान नाही, नंदी बोला, मान हलवायची. नाही 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 लागेल का तुला? लगीन करून देशील का? काय कधी याचा? चला या, आता नाव घ्या. नाव. जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज जयश्रावांचं नाव घेते, गृहप्रवेश करते मी आज. एक होती काऊ, डोकं नका खाऊ. प्रियांकाचं नाव घेतो, डोकं नका खाऊ. मांडीव बस, मांडीव बस तिथे. अशी फक्त असं. थोडीशी चिक्कार मासा भेटतात ती येताना घेऊनच तिकडनं. तोंडात भरवायचं ना. शेवटचा काल भरवायचा असतो. बोल ना माझ्या सोना घे. अगं भरवत नाही ते. शेवटचा काल भरवा. बस झाला. बरोबर. घे सोन्याचा. अजून नको सांग. घे पहिला. पाटी भरून देईन. नाव ठरवलं त्या कशाला चेंज करायचं? आवाज दे पण नाव राहू देस त्याच. कशाला नाव चेंज करायचं? राहू दे त्यात आहे त्या बरं आहे. तेच नाव ठेव असं परत तू. त्या फक्त दिव्यानी तेच नाव ठेव असं. तिला माहिती सुन माझी काटवारी दसा सुन माझी चांदणी दशी नाव ठेवू प्रियंका. हा मी जे नाव जिया. सुन माझी चांदणी दशी नाव तू जिया. काढलं
ठेवायचं पैसे कधी वेगळं सांगता येत नाही. रिटर्न दे का देस का सगळं? ते वाजले पाहिजे ते नाही वाजले पाहिजे. तिला सापडत नाही तर कशी काय येऊ खाली? ठेव नाही ठेवला तर तिला शोधायला लावला का? सावकाश होतं. जयेशचं लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि 10-10 किलोमीटरवर पद्धती बदलतात लग्नाच्या. तर भोपिलीगावची पद्धत तुम्ही बघितली गेले 4-5 दिवस. कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करा. आणि तुमच्यापैकी कुणाकडे अशी या पद्धतीने लग्न केलं जाते असे प्रकार जर असतील लग्नाचे सेम पद्धत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बरोबर. कल्याणी खुश ना आता वहिनी? आणि आमच्या नवीन उभयतांना भरभरून आशीर्वाद द्या. तरी लग्नाची सिरीज कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि भेटूया उद्या सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता. बाय.